माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी गजानन उमाटे। गजानन, नक्कीच रामटेक लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळावा या मागणीसाठी आपण बघू शकतो नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघातील सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत। नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात हे सगळं शिष्टमंडळ आपण बघू शकतो। या ठिकाणी माजी जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव या ठिकाणी आहेत, विशाल बरबटे आहेत, देवेंद्र गोडबोले, सगळे नेते प्रमुख नेते या ठिकाणी इथे आलेले आहेत आणि मागणी करतायत की रामटेकचा मतदारसंघ जो आहे तो उद्धव ठाकरे गटाला मिळावा या मागणीसाठी हे सगळे नेते या ठिकाणी आलेले आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर ग्रामीण म्हणून या ठिकाणी हे सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत। प्रकाश भाऊ काय मागणी आहे, कशासाठी तुम्ही आले? उत्तम कापसेच्या नेतृत्वात प्रकाश भाऊ काय मागणी आहे? मी या ठिकाणी एकच सांगेन, अनेक वर्षापासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे। शिवसेना सातत्याने जिंकत आली आहे आणि शिवसेनेचा तो बालेकिल्ला आहे, म्हणून इथून शिवसेना लढलीच पाहिजे अशी मागणी करण्यासाठी पक्षप्रमुखांकडे आलेलो आहोत। नक्कीच जिल्हा प्रमुख उत्तम कापसे आपल्यासोबत आहे। उत्तम भाऊ काय मागणी, कशासाठी तुम्ही आले? तमाम शिवसैनिक पदाधिकारी हे उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही त्यांना आमचं रामटेक वासवा आहे आमचा राहण्यासाठी मागण्यासाठी आम्ही त्यांच्या मागणी करण्यासाठी तमाम शिवसैनिक इथं गोळा झालेलो आहोत। नक्कीच आपण बघू शकतो सगळे नेते, विशाल बरबटे या ठिकाणी आहे, देवेंद्र गोडबोले आहेत, सगळे प्रमुख नेते या ठिकाणी आलेले आहेत। मागणी एकच आहे की रामटेक लोकसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलेला आहे तो मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून हे सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि मागणी करतायत की रामटेक कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला जाऊ नये आणि त्यामुळेच गळ घालण्यासाठी हे सगळे प्रमुख पदाधिकारी की काँग्रेसनं तयारी सुरू केली आणि तो मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे आहे आणि तीच मागणी करण्यासाठी हे पदाधिकारी इथे आले आहेत। हो गजानन, हे सगळं जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।